तुम्ही जर का तुमच्या मुलांना पॅकेट फूड खायला देत असाल किंवा चिप्स वगैरे बाजारातून आणून देत असाल तर ते लगेचच बंद करा. कारण आज आपण मस्त क्रिस्पी अशी एक रेसिपी बनवतो आहे आणि ती तर आपण बीटरूट आणि गाजरपासून बनवतो आहे. हे अगदी कोणालाही कळणार नाही अशी ही रेसिपी बनवून तयार होणार आहे. अगदी साधी सोपी रेसिपी असणार आहे. घरातीलच साहित्यांमध्ये बनवून तयार होणारे आणि अगदी चटपटीत क्रिस्पी क्रंची अशी ही रेसिपी बनवून तयार होते. त्यामुळे घरातील सर्वच मंडळींना हा पदार्थ नक्कीच आवडणार आहे. एअर फ्रायरमध्ये ही रेसिपी बनवतो आहे म्हणजे 0 ऑइल आपण ही रेसिपी बनवणार आहोत. त्यामुळे अगदी गिल्ट फ्री तुम्ही खाऊ शकता डाएट जर करत असाल तर. बनवायलाही खूप सोपी आहे, चटपटीत आहे. क्रिस्पी क्रंची अशी रेसिपीला पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात. सर्वात पहिले तर आपल्याला बीटरूट आणि गाजर लागणार आहे, कारण त्याचपासून ही रेसिपी आज आपण बनवतो आहे. गाजरचे इथे मी साल काढून आणि बीटरूटचेही स्वच्छ पाण्याने धुवून साल काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घेतले. आता हे सर्वच बीटरूट आणि गाजर आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घालत आहे. यातलं जे काही उरलेलं पाणी आहे ते फेकून न देता पिऊन घेतलं तरी पण चालणार आहे, कारण ते हेल्दीच आहे. आता कुकरला शिट्टी लावून आपल्याला अगदी बारीक गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं, म्हणजे बीटरूट काय होतं ना की अगदी व्यवस्थित मऊ शिजलं जातं. बीटरूट शिजण्यासाठी थोड्या जास्तीच्या शिट्ट्या घेतल्या तरी पण चालणार आहे, कारण ते आतून कडक असतं म्हणून. आता इथे तुम्ही पाहू शकताय की आपलं बीटरूट आणि गाजर अगदी व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे. आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. 2 बॅचमध्ये इथे मी हे बीटरूट आणि गाजरची पेस्ट तयार करून घेते. बीटरूटचे जर का जाडजाड तुकडे राहत असतील तर इथे गाळणीने गाळून घ्यावं. अशाच पद्धतीने आपल्याला इथेही सर्वच पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बीटरूट जर का पुन्हा मी सांगत आहे, जर का जाड राहिलं असेल तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा फिरवून घ्यायचं आहे, कारण मग पुढे लाटून घेताना आपल्याला अडचण येणार नाही. आता यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. तुम्ही जर का पुढे गव्हाचं पीठ यामध्ये पीठ मळून घेताना घालणार असाल किंवा ॲड करणार असाल तर तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला बेसन पीठसुद्धा घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी कसुरी मेथी घालत आहे. कसुरी मेथीमुळे अगदी छान चव येते. त्यानंतर इथे मी पिझ्झा मसाला जो असतो ना बाजारामध्ये सहज मिळतो तर तो घातलेला आहे. तुमच्याकडे पिझ्झा मसाला नसेल तर तुम्ही इथे चाट मसाल्याचा वापर केला तरी पण चालणार आहे. 2 चमचे यामध्ये मी चाट मसाला घालत आहे. असेही मसाले घातल्यामुळे आपल्या या क्रिस्पी आणि क्रंची पदार्थाला चटपटीत अशी चव येऊन जाते. आता इथे मी आलं किसायच्या किसणीने लसूण इथे बारीक किसून घेतलेला आहे, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. थोडीशी अगदी पाव चमचा हळद घालायची आहे आणि तिखटासाठी इथे मी लाल प्लेन तिखट घातलेलं आहे. तुम्ही इथे हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतली तरी पण चालेल. जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा. त्यानंतर अगदी पाव चमचा आपल्याला यामध्ये ओवासुद्धा घालून घ्यायचा आहे. जिरे आणि ओवा घातल्यामुळे जो काही क्रिस्पी आणि क्रंची पदार्थ आपण बनवतो आहे त्याला मस्त असा फ्लेवर येऊन जाणार आहे. कोणताही तिखट पदार्थ जेव्हा आपण बनवतो ना असा क्रिस्पी कुरकुरीत, तर त्यामध्ये ओवा आवर्जून घालावा. ओव्यामुळे खूपच छान जबरदस्त असा फ्लेवर येतो. थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया, कारण बीटरूट शिजवताना आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं आणि चाट मसाला, पिझ्झा मसाला यामध्येही बऱ्यापैकी मीठ असतं, त्यामुळे बेताचंच मीठ घालायचं आहे, खूप जास्तही मीठ घालायचं नाही. कोरडेच पदार्थ आपल्याला वरचेवर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि त्यानंतर बीटरूटची पेस्ट यामध्ये हळूहळू मिक्स करून घ्यायची आहे. पाण्याचा जरा देखील वापर न करता अशा पद्धतीने घट्टसर असं आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे. लगेचच इथे आपल्याला आता याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी इथे मी तेलाचा वापर करणार आहे थोडासा. खूप जास्तही तेल इथे लावायचं नाही आहे किंवा वापरायचं नाही आहे आपल्याला. तुमच्याकडे जर का एअर फ्रायर नसेल ना तर तुम्ही इथे आपण हा पदार्थ तयार केलेला तळूनसुद्धा घेऊ शकता. पण जर का एअर फ्रायर असेल किंवा ओव्हन असेल तर तुम्ही त्यामध्ये हे मस्त असं क्रिस्पी आणि कुरकुरीत करून घ्यायचं आहे. आपण जसं बटाट्याचे फ्रेंच फ्राईज करतो ना अगदी त्याच पद्धतीने. तर लाटण्याच्या मदतीने आपल्याला यावरती तीळ घालून लाटून घ्यायचं आहे. तिळामुळे दिसायलाही आकर्षक दिसतं आणि चवीलाही उत्तम लागतं. खूप जास्त जाड न लाटता पातळसर पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे, म्हणजे हे जे क्रिस्पी चिप्स आहेत ना, मस्त कुरकुरीत असे तयार होतात. कटरच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवा तो शेप इथे देऊ शकता, पण जर का एअर फ्रायर नसेल तर तुम्ही इथे चाट मसाला, पिझ्झा मसाला यामध्येही बऱ्यापैकी मीठ असतं, त्यामुळे बेताचंच मीठ घालायचं आहे. तयार होतात. कटरच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवा तो शेप इथे देऊ शकता, पण जर का एअर फ्रायर नसेल तर तुम्ही इथे चाट मसाला, पिझ्झा मसाला यामध्येही बऱ्यापैकी मीठ असतं, त्यामुळे बेताचंच मीठ घालायचं आहे. कटरच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवा तो शेप इथे देऊ शकता, पण इथे मी असेच उभे लांब लांब काप करून त्यामध्ये असं आडवे कट केलेले आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथे शेप देता येईल तुमच्या आवडीनुसार.
तिळामुळे क्रिस्पी आणि क्रंचीपणा येण्यासाठी मदत होते आणि दिसायला तर बघा ना काय छानच दिसत आहे. मुलांना असे पदार्थ ना अगदी उत्तम आवडीने खातात. आता आपल्याला आणखी क्रिस्पी आणि कुरकुरीत करून घेण्यासाठी असं इथे काम करून घ्यायचं आहे थोडंसं. म्हणजे काय होतं ना की ते जेव्हा आपण एअर फ्रायरमध्ये घालतो तर त्यावेळेस यावरती फुगा वगैरे येत नाही. म्हणून मग जास्त क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला असं फोकच्या मदतीने म्हणजे काटे चमच्याच्या मदतीने असे छिद्र करून घ्यायचे आहे. एअर फ्रायरमध्ये इथे मी लावून घेत आहे 20 मिनिटं आणि डिग्री आपल्याला टेम्परेचरची मेंटेन करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे हे लक्ष देऊन करायचं आहे काम, कारण मध्ये मध्ये चेक करायचं हे झालं की नाही कुरकुरीत असं. नाहीतर मग तुम्ही असं तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल ना तर तुम्ही कढईमध्ये तेलामध्ये सुद्धा हे तळून घेऊ शकता. अशा पद्धतीने तेल नाही लावलं ना तरीसुद्धा चालेल. ज्वारीच्या पिठाचे पण हे फ्राईज अगदी उत्तम पद्धतीने करता येईल. फक्त ज्वारीचं पीठ मळून घेण्यासाठी आपल्याला गरम गरमच बीटरूट आणि गाजर आहे ना तर ते गरम गरम असतानाच आपल्याला ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ मळून घ्यावं लागेल. कारण गव्हाचं पिठाचं जर का तुम्हाला म्हणजे ग्लुटेन फ्री हवं असेल हे क्रिस्पी स्नॅक्स तर तुम्ही ज्वारीचं पीठ भिजवून घेताना फक्त त्यामध्ये गरम बीटरूट आणि गाजरची पेस्ट घालायची आहे. ते सुद्धा बेस्ट तयार होईल आणि अगदी गिल्ट कुठलंही मनात न ठेवता मस्त असं हे तुम्हाला डाएटसाठी सुद्धा खाता येणार आहे. आता काय होतं की पाऊस छान चालल्यामुळे मस्त असे कुरकुरीत पदार्थ सगळ्यांनाच करून खावेसे वाटतात. तर असा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. खूप छान होतं, कुरकुरीत होतो, मुलांना तर प्रचंड आवडतो. शिवाय तुम्ही 8 ते 15 दिवस हा पदार्थ बनवून ठेवू शकता. अगदी आरामशीर टिकतो, अजिबात खराब वगैरे होत नाही. सॉससोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबतसुद्धा मुलं अगदी आरामशीर हे एन्जॉय करणार आहेत. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.